नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये बघा भरती येथे निघालेली आहे मित्रांनो। आणि ही जी भरती आहे ही गट क या संवर्गातील पदांसाठी येथे होणार आहे। तसेच बघा कुठल्या पदांसाठी ही भरती होणार आहे, तसेच 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला कुठले सब्जेक्ट येथे असणं गरजेचं आहे अर्ज करण्यासाठी, आणि जी आहे ही परीक्षा कुठल्या कंपनीद्वारे ते कंडक्ट केली जाणार आहे। तसेच बघा तुम्हाला जर जॉईनिंग नंतर आहे पोस्टिंग कुठे मिळणार आहे इत्यादी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तसेच बघा तुमचे जे पण प्रश्न असतील ते सर्व प्रश्न बघा तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जातील या भरती संदर्भात। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, निर्देशानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर या प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळ सेवेतील खालील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे पोस्टिंग नंतर म्हणजे जॉईनिंग नंतर जे पोस्टिंग आहे या इत्यादी सर्व ठिकाणी बघा इथे मिळू शकते। या 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 ठिकाणी जे आहे महाराष्ट्रामध्ये हे प्रयोगशाळा आहेत। तसंच बघा कुठल्या पदांसाठी बघा भरती निघालेली आहे, तर वैज्ञानिक सहाय्यक गट क, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी गट क, त्यासोबतच बघा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क, त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, वरिष्ठ लिपिक भांडार गट क, त्यानंतर बघा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व्यवस्थापक उपहारगृह एवढ्या पदांसाठी बघा ही जाहिरात इथे निघालेली आहे। त्यासोबतच जागा तुम्ही इथे बघू शकता। वैज्ञानिक सहाय्यक गट क साठी बघा एकूण पदे जे आहे 54 पदांसाठी निघालेली आहे। वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे 15 जागा आहेत। त्यासोबतच जे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र आहे ते 2 जागा आहेत। वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 30 जागा आहेत। वरिष्ठ लिपिक गट क 5 आणि कनिष्ठ प्रयोगशाळा 18, व्यवस्थापकसाठी 1। तर पहा अशा प्रकारे आणि ऑनलाईन पद्धतीने पहा मित्रांनो हे तुमचे इथे तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुमची परीक्षा पण ऑनलाईनच इथे होणार आहे आणि जे एक्झाम आहे TCS तर्फे ते घेण्यात येणार आहे। आणि यासोबतच तुम्ही यांच्या संकेतस्थळावरती जाऊन जे आहे dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन अधिक माहिती घेऊ शकता। आणि बघा खाली जे आहे ही cdn.dgalm.com हे जे संकेतस्थळ जे दिलेलं आहे मित्रांनो हे TCSचं आहे। आणि या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि सोबतच बघा एकूण शैक्षणिक अर्हता आपण प्रत्येक पदासाठी बघा इथे बघणार आहोत। आणि तुम्हाला इथे 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये कुठले सब्जेक्ट इथे असणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर बघा वैज्ञानिक सहाय्यक गट क एकूण पदं 54 आहेत। आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता बघा विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणे ते गरजेचं आहे, किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। आणि सोबतच बघा आरक्षणनिहाय रिक्त पदे बघा तुम्ही इथे बघू शकता। आणि त्यासोबतच बघा दुसरं जे पद आहे ते वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क याच्या एकूण 15 जागा आहेत। आणि जे तुम्हाला शैक्षणिक अर्हता आहे ती विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी, अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विज्ञान शाखेतील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण येथे असणे गरजेचं आहे। सोबतच आरक्षणनिहाय जागा तुम्ही इथे बघू शकता। आणि हा जो PDF आहे मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे किंवा ते डायरेक्ट PDF देणार आहे, तर ते जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि बघा तिसरं जे पद आहे ते वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता यांनी म्हटलेली आहे मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेले अन्य अर्हता। आणि आरक्षणनिहाय जे जागा आहे तुम्ही ते बघू शकता, समांतर आरक्षण। त्यासोबतच बघा चौथा आपला पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा गट क याच्या एकूण 30 जागा आहेत। यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र HSC परीक्षा उत्तीर्ण हवे। म्हणजे बघा 12वी तुमची सायन्समधून येते म्हणजे असणं गरजेचं आहे। त्यासोबतच बघा समांतर आरक्षण तुम्ही इथे बघू शकता। आणि वरिष्ठ लिपिक भांडार गट क म्हणजे सिनियर क्लर्क स्टोअर बघा विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वी पास सायन्समधून असणे ते गरजेचं आहे।
आणि त्यानंतर बघा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघा 18 जागा आहेत. यामध्ये पण विज्ञान विषयक सह जे तुमचे 10वी पास इथे असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा 10वीवाल्यांसाठी बघा हे सुवर्ण संधी येते आहे मित्रांनो, तुम्ही इथे अर्ज करायलाच पाहिजे. त्यानंतर जर आपण इथे बघितलं तर व्यवस्थापक उपाहारगृह गट क यांच्यासाठी बघा माध्यमिक एकच जागा आहे फक्त. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान कॅटरिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव इथे असणे आवश्यक आहे. या पदासाठी तुमच्याजवळ इथे अनुभव असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर इथे वेतन श्रेणी आणि भत्ते जर बघितले तर मित्रांनो खूप चांगल्या प्रमाणात इथे वेतन तुम्हाला मिळणार आहे. आणि सोबतच बघा परीक्षा दिनांक अजून यांनी सांगितलेला नाही आहे. त्यानंतर प्रवेशपत्र जे आहे याबाबतची माहिती तुम्हाला नंतर इथे कळवण्यात येणार आहे. सोबतच जे आहे आपण आता इथे कशा प्रकारे अर्ज करू शकतो तर ती लिंक यांनी इथे दिलेली आहे. यांच्या लिंकवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि आरक्षणासंदर्भात इथे माहिती बघा ती दिलेली आहे. त्यानंतर फीचं जर बघितलं मित्रांनो तर इथे फी जे आहे मागास प्रवर्गासाठी 900 रुपये आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये इथे फी आहे. आणि वयोमर्यादा पात्रता जर बघितली तर भारतीय नागरिकत्व असणे गरजेचं आहे. आणि वयोमर्यादा तुम्ही इथे बघू शकता किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष अमागास वर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी किमान 18 आणि कमाल 43 वर्ष येथे आहे. आणि सोबतच बघा आता परीक्षेचे स्वरूप हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. परीक्षेचे स्वरूप तुम्ही इथे बघू शकता. सर्व पदांसाठी लेखी परीक्षा एकूण प्रश्न 100 राहतील आणि गुण 200 गुणांसाठी राहणार आहे. आणि जे आहे अभ्यासक्रम तुम्ही इथे बघू शकता. सविस्तरपणे बघा त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. वैज्ञानिक सहाय्यक गट क या पदासाठी बघा मराठीचा जे अभ्यासक्रम आहे त्यामध्ये व्याकरण सोपी वाक्यरचना नेहमीचा शब्दांचा वापर आणि प्रश्न बघा 15 प्रश्नासाठी. इंग्रजी 15 प्रश्नासाठी राहणार आहे. सामान्य ज्ञान 15 प्रश्नासाठी. बौद्धिक चाचणी 15 प्रश्न राहतील. आणि विज्ञान शाखेतील जे रसायनशास्त्र व न्यायसहाय्यक विज्ञान शाखेतील संबंधित पदाकरिता जे आहे आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार काही प्रश्न विचारण्यात येतील तर ते 40 प्रश्न विचारण्यात येतील. असे एकूण 100 प्रश्न इथे राहतील मित्रांनो आणि 200 गुण राहतील. 90 मिनिटामध्ये तुम्हाला हे सोडवावं लागणार आहे पेपर. तर पहा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे प्रत्येक पदासाठी तुम्ही येथे बघू शकता सेपरेट अभ्यासक्रम आणि जे परीक्षेचं पॅटर्न आहे पेपर पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता. 12वी सायन्स आणि 10वीवाल्यांसाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी ही जी संधी आहे सोडायला नाही पाहिजे. आणि फॉर्म इथे भरायलाच हवा जर यामध्ये हा क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर. आणि परीक्षा बघा तुमची CBT स्वरूपात परीक्षा होणार आहे आणि MCQमध्ये परीक्षा इथे राहणार आहे तुमची. आणि विविध जे कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुमच्याकडे इथे असणे गरजेचं आहे. त्यामध्ये बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणून SSCचं प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या बेसवर भरला तर डिग्री असणं गरजेचं आहे किंवा 12वी 10वीच्या बेसवर भरला तर मार्कशीट इथे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, EWSमध्ये जर तुम्ही असाल तर त्याकडे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा वगैरे जेवढे पण यांनी पुरावे म्हटलेले आहेत हे सर्व तुमच्याकडे ते असणे गरजेचं आहे. डॉक्युमेंट वगैरे सर्व. आणि सर्वसाधारण सूचना तुम्ही इथे वाचू शकता. आणि केंद्राची निवड जी आहे तुम्हाला कुठलेही 3 केंद्राची निवड इथे करणे आवश्यक आहे मित्रांनो. आणि परीक्षा शुल्क बघा खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे. आणि जे परीक्षा शुल्क आहे नॉन रिफंडेबल इथे राहणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता. फी पण तुम्ही ऑनलाईनच इथे भरू शकता. आणि अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 6/2/2024 पासून ते 27/2/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीसुद्धा 1 दिवस एक्स्ट्रा बघा इथे यांनी दिलेला आहे. सोबतच बघा मित्रांनो अशा प्रकारे जे संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीबद्दल जी आहे ते बघितली आहे. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. आपण नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. तर पहा व्हिडिओ थांबूया इथे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.